सूर्यवंशीचे वर्णन वशिष्ठ गरजे आल्हादोन सुमने वर्षती सुरगना हर्षदमना जनकाचे प्रभु रामचंद्र भगवान की जय। सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न श्रोते मायबाप माता मावल्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। संत सद्गुरु बाळूमामा यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करून भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्या चरणावरती लोटांगण घालून माझ्या गुरु गोपीचंद बाबा यांच्या चरणाचं स्मरण करून या ठिकाणी वेड्यावाकड्या शब्दामध्ये कथेचं अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करीन। कथा गोड सर्व सूर्यवंशाचं वर्णन या ठिकाणी नाथबाबांनी आपल्या समोर मांडलं। कुळ किती पावन आहे, किती पवित्र आहे याची सर्व असणारी वखाणी विस्तारित असणारा कथाभाग नाथबाबा सांगत असताना आनंद कुणाला झाला। कुलगुरु वशिष्ठ गुरूंनी म्हणले कितीतरी पावन पवित्र असणारे मध्यस्थी करणारे गुरु होते आणि सांगत होते विदेही जनकाला सांगत होते किती कुळ पवित्र आहे पावन आहे। आणि हे सर्व ऐकल्याच्या नंतर सुरवारातील देवदेवतांना आनंद झाला। स्वर्गाहुनी देव करिता ती पुष्पांचा वर्षाव स्वर्गातून असणारी पुष्पांचा वर्षाव केला, पुष्पवृष्टी केली, फुलं टाकले। स्वर्गातील देवतेनं म्हणले वा वा काही सूर्यवंशाची ख्याती आहे, यांचे पूर्वज असणारे वाड वडील असणारे त्या ठिकाणी कितीतरी कीर्तिवान होते, कितीतरी पवित्र होते, अधिकारी होते, म्हणून सर्वाला आनंद झाला। ऐकोणी सूर्यवंशावळी सिद्धी पेटीने टाळी धन्य धन्य जनक बाळे भाग्य तत्कुळे सुलग्न भाग्य तत्कुळे सुलग्न कुणाला धन्यता दिली माहिती का? जनक बाळी वडिलाच्या नावानं मुलीला ओळखतात। जनक हे सीतेचे वडील होते म्हणून जनक बाळी धन्य म्हणले का? अशा पवित्र कुळामध्ये हिचा लग्न सोहळा होऊ लागला, विवाह सोहळा होऊ लागला, प्रभू रामचंद्रासारखे पती परमेश्वरीला प्राप्त होऊ लागले म्हणून धन्यता दिली। तसं आपलंही जीवन धन्यतेचं झालं पाहिजे, बरोबर आहे का? आमच्या महाराजांनी आता सांगितलं कार्य जर शुद्ध असेल महाराज तर त्या ठिकाणी असणार काय होती त्याची कीर्ती पसरली जाते किंवा त्याला पुण्य प्राप्त होत। या नवे नवे त्याच असणार जीवन सार्थकी लागतंय। कार्यात जर मलिनता असेल तर ते कार्य उपयोगाचं होत नाही। तसं या ठिकाणी असणारे सर्वजण जे ऋषी मंडळी होते म्हणले वा वा काय धन्य आहे, म्हणले काय भाग्यवान आहे। कोण? जनक बाळी सीतेचं काय भाग्य थोर आहे म्हणले। अशा वंशामध्ये सून म्हणून चालली, एका राजाची कन्या आहे, एका राजाची सून म्हणून आहे आणि एका राजाची पत्नी म्हणून आहे, कारण प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजाच होणार होते ना। आणि म्हणून करता सर्वजण मिळून आई साहेब सीता देवीला त्या ठिकाणी आणि धन्यता देऊ लागले। परसोनी निज वंश वर्णना दशरथासी आल्हाद पूर्ण वचिष्ठावरे ओवाळून देत गोदान दक्ष कोटी भेटी गोदान दक्ष कोटी किती म्हणले कोठ्यावरी गायीची असणार दान दिलं तुझ्यांना ब्राह्मण मंडळीला। कुणी? राजा दशरथजीनं ओवाळणी करू लागले। कुणावरून? वशिष्ठ गुरुवरून। गुरुवर्या तुम्ही माझ्या कुळाचे कुलगुरु आहेत म्हणले आणि गुरुला किती आधी स्थान द्यावं लागतंय म्हणून गुरुवरून ओवाळणी करू लागले, बरोबर आहे का? म्हणून असणारे धरावे ते पाय आधी आधी कुणाचे? गुरुचे पाय धरल्याशिवाय जीवन करता करता होत नाही। म्हणून असे सद्गुरु असे असणारे त्या ठिकाणी वशिष्ठ गुरु या कुळाचे गुरु होते म्हणून त्यांच्यावर ओवाळणी केली। द्रव्य दारा सर्व द्रव्य असणार, धन असणार, नवे नवे कामधेनू असणाऱ्या गायीचं दान आनंदामध्ये राजा दशरथजी त्या ठिकाणी करतात। मग उठोनी मारुसी बैसविले वचिष्ठासी सूर्यवंशाचा सद्गुरु होते रविवंशासी भूषण रवी वंशाशी भूषण आमच्या सूर्यवंशाचे तुम्ही कसे आहात म्हणले त्या ठिकाणी कुलगुरु आहात, भूषण आहात, आभूषण आहात, अलंकार आहात, असं कितीतरी त्या ठिकाणी म्हणले काय केलं? पदवीनं असणारा त्या उपाधीनं असणारा अलंकृत केलं वशिष्ठ गुरूंना आणि सर्व असणाऱ्या त्या ऋषी मंडळीच्या पंक्तीमध्ये आद्य स्थानावर
त्यावरती वचिष्ठ गुरुला आणि राजा दशरथजीनं स्थानपन्न केलं. नवे नवे सर्व ऋषींना पण आद्य स्थान दिलं महाराज. बरं का, हे अधिकार कळाला का, कुणाचा काय अधिकार आहे हे कळल्याच्या नंतर महाराज म्हणते नाही नाही महाराज हे तुमचं काम आहे सांगणं, माझ्यासारखेच आहे का शेवटे करावे सांगितले काम, पण तुमचा किती अधिकार आहे हे मला कळालं तर मी म्हणीन ना. बरोबर आहे का, नाही तर मग काय गाढवाला काय गोड तर मग हराळी मग होते. बरोबर आहे का, त्याला काय नाही त्याच्या पुढे आणून कुणी बी बांधतात, ते गाढवाच्याच लाईनीला नेऊन घोड्याला बांधते. त्याच्यामुळे अधिकार पाहिजे, ज्याला ओळखू आला का ते बरोबर नमता घेते लगेच म्हणते महाराज नाही नाही ही गोष्ट माझ्या अधिकाराची नाही, की माझा अधिकारच नाही का. आपलं आपल्याला कळत आहे त्या ठिकाणी, पण काही काही असं राहते महाराज नाही कळालं का ते म्हणताय नाही नाही मला काय जमत नाही ना तुला गाढव तू पण म्हणतोस मी घोडा आहे म्हणून समजा, मग घोड्यासारखं नाचा तिथं ना काय करायचं, आपला अधिकार जोपर्यंत कळत नाही अज्ञान म्हणायचं. तसं इथं अज्ञानी कोणी नव्हते बरं का, सर्वांनी ओळखून घेतलं, सर्व ऋषींनी म्हणले वा वा वचिष्ठ गुरु नाही नाही तुमचं आद्यस्थान आहे, आम्ही तुमच्या पुढे काय येतोय शुल्लक आहेत म्हणले, खोल आहेत, आमचं काहीच नाही या ठिकाणी असणार, अधिकारानं तुम्ही श्रेष्ठ आहेत म्हणून सर्वांच्या वरचं अधिष्ठान असणार. आणि वचिष्ठ गुरुंना सर्व ऋषी मंडळीनं एकमतानं आनंदानं त्या ठिकाणी दिलं. सूर्यवंशी जे जे बुपा सांगितले आधी प्रताप ए तुझे निष्पाप तू सद्रूप सद्गुरु. सद्रूप सद्गुरु, सद्गुरु त्यांनाच म्हणायचे, सर्वांचे म्हणले सर्वांना सत्मार्ग दाखविणारे तुम्ही सद्गुरु. संत सद्गुरु कोण आहे, कुणाच्या बरोबर आहेत तुम्ही, बाळू मामा. बाळू मामाने सगळ्याला असणारा कसा मार्ग दाखविला, सन्मार्ग दाखविला. बरोबर आहे का, आणि म्हणून करता म्हणले सद्रूप आहेत का. सूर्यवंशात जेवढे राजे झाले त्यांची काय काय ख्याती होती, काय काय त्यांनी पराक्रम केला हे तुम्ही सविस्तर अनुक्रमानं न चुकता एका वळीने सांगितलं, म्हणून तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहे. एवढी वंशावळी ध्यानात राहते का आपल्याला, आजोबा पंजोबा खापर पंजोबा काही की नावच माहित नाही नव्हते का, होते महाराज, पण ते आपल्याला जमत नाही तेवढं कुळाकडे जायला, असं नाही. मग तशी ही सर्व असणारी कुळाची वंशावळी कुणी तुम्ही ध्यानात ठेवली म्हणले गुरुवर्या, म्हणून तुम्ही आमचे कुळाचे कुलगुरु आहात, श्रेष्ठ आहात असं त्या ठिकाणी. आणि वचिष्ठ गुरुला सर्वजण त्या ठिकाणी आनंदानं स्थानपन्न बोलू लागले. जेवी सूर्य निज तेजसे सूर्यकांती तेज प्रकाशे देवी तुझे अनुग्रहते सूर्यवंशासी प्रताप. आमच्या सूर्यवंशाला खरा प्रकाश दाखविणारे तुम्ही सूर्याप्रमाणे आहात. सूर्य उगवल्याबरोबर जसं या पृथ्वीवर असणारा अंधकार नाहीसा होतोय, प्रकाश विराजमान होतोय, तशा अवस्थेचं ज्ञान तुमचं आहे म्हणले वचिष्ठ गुरु. आणि म्हणून करता खरे या आमच्या सूर्यवंशाला प्रकाशित करणारे तुम्ही आमचे कुलगुरु आहात. जसं तो सूर्य आहे या विश्वाकरता या पृथ्वीवरती असणारा सर्व अंधकार नाहीसा करतो का, तसं या वंशाचा सर्व उद्धार करणारे, सर्व अंधकार नाहीसा करणारे, पवित्र करणारे, या वंशाला पावन करणारे तुम्ही आमचे सद्गुरु आहात असं वचिष्ठ गुरूंना बोलू लागले. चेतन तुझ्या कृपा द्रटे सूर्यमंडळी तपे जाटे तुझा अनुग्रह झाल्या पाटे शिष्य सृष्टी निज विजयी. दोनच वागा आता लय उशीर केला तुम्ही, काय करा आता एका जणात तरी एकच वही राहिली आता तिथे पुढे. काय अधिकार आहे म्हणजे वचिष्ठ गुरुचा. सूर्य छाटी लंगुटीवर पिकली तर सूर्य इतका प्रकाश लंगुटीचा पडला होता, कुणाच्या वचिष्ठ गुरुच्या. आणि हे दोघात लागलं होतं, हे विश्वामित्र आणि वचिष्ठ गुरु हे एकमेकाचा अधिकार कळल्याशिवाय यांनी एक सख्यत्व तयार झालं नाही. वचिष्ठ गुरु ज्यावेळेस असणारे ब्रह्मज्ञानी होते, अधिकारी होते, त्यावेळेस विश्वामित्राला वाटायचं मला काय म्हणावं, ब्रह्म ऋषी म्हणावं, पण ते आल्याबरोबर म्हणायचे या राज ऋषी. यांचं भांडणच असायचं तिरस्कार दोघाचा. मग असं ठरलं की कोण श्रेष्ठ आहे म्हणले, मग त्यावेळेस असणारे विश्वामित्र तिघाकडे गेले. सूर्यदेव म्हणले माझ्या जागेवर तुम्ही उभा राहा, मी येतो तुमची साक्ष द्यायला. समुद्र म्हणले माझं काम तुम्ही करा, मी येतो तुमची साक्ष द्या. पण हे विश्वामित्राला जमलं नाही, की वचिष्ठ गुरुनं करून दाखविलं. कमंडलू मध्ये समुद्राला त्या ठिकाणी भरून आणलं आणि सूर्याच्या जागेवर म्हणले काय नाही, चल तू माझ्या बरोबर, माझी लंगुटी तुझं काम करते. अधिकार वचिष्ठ गुरुचा होता. लंगुटी पिकली तेवढा प्रकाश विश्वावर विराजमान झाला. असा तुमचा अधिकार आहे म्हणले. आणि अशा अधिकाराचे गुरु आमच्या वंशाला प्राप्त होते, म्हणजे आम्ही किती भाग्यवान आहेत हे कळलं पाहिजे माणसाला. बरोबर आहे का, तुम्ही किती भाग्यवान आहेत तुम्हाला कळलंय का, इतकं भाग्यवान आहेत, इतकं भाग्यवान आहेत. कथा ऐकता रामायण
येणं पूर्वज उद्धरती जाणं पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती. तुमच्या पूर्वजाचा उद्धार होत नाही, सर्व पितृदोष नाहीसा होतोय. भावार्थ रामायण कथा ऐकल्याच्या नंतर, श्रवण केल्याच्या नंतर, वाचल्याच्या नंतर मग इथं दर रविवारी यायला पाहिजे का नाही? आवडीनं यायला पाहिजे का सवडीनं? तुम्ही कसं आलात? आवडीनं आलात का सवडीनं आलात? आता सवडच आहे जरा म्हणून आलात. परमार्थ आवडीचा पाहिजे, सवडीचा नाही जमत. बरोबर आहे का? आवडीनं भावी हरिनाम घेशी. मग तसं एवढ्या अधिकाराचे तुम्ही म्हणले म्हणजे आम्ही किती भाग्यवान आहे. तुमचा एवढा अधिकार आहे. ते गुरु आपल्याला प्राप्त होते. असे आपल्याला गुरु लाभणं, त्या गुरुचं आपल्याला ज्ञान मिळणं म्हणजे आपलंही काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असलं पाहिजे. बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. आपलं सुकृत जर असलं तर विठ्ठलाची आवड तयार होती. आणि आज लय दिवसामध्ये आमच्या वाचकाची आमची बी इथं भेट झाली आहे. आम्हाला वाटतं आमचं काहीतरी सुकृत कमी पडलं होतं का? गुतले हे मनोज भाया हे घरीच्या कामामध्ये गुतले होते दुसऱ्याच याच्यामध्ये. पण आज मिळाली सवड, फोन केला, आले कसे तरी शेवटला काय ना तळीला हात लागला बाबायचा. बरोबर आहे का? काय होतं या नेमकं की सवय लागलेली असते. असे काही अधिकारी काही समजा अनुभवी पारमार्थिक माणसाचं बरोबर असले का त्या पारमार्थाला काही जरा वेगळी गोडी येते. नाही ते आमच्यासारखे निबर्टक असणारे शहाणे असतात का ह्या काही लवकर पिकत नाही. आता हे पिकलेली शेंदळ आहेत. पिकली या शेंदे कडून पदा गेले तैसे आंबा केले पांडुरंगे. तसं हे असणारे जवळ आले की सुगंध येतोय. पण यांना काय होते आमच्यासारखे जे काटे टोचते त्याच्यामध्ये आम्हाला काय जवळ घेत या ठिकाणी असणारा असा अधिकार होता कुणाचा? वचिष्ठ गुरूंचा. आणि त्याच्यामुळं सर्वजण आनंदित तर झालेत. पण राजा दशरथजी कितीतरी असणारे वचिष्ठ गुरुची त्या ठिकाणी स्तवन करू लागले. आपलं भाग्याला त्या ठिकाणी असणारं सौभाग्य मानू लागले. असं बोलतात वचिष्ठ वक्ता सुख स्वानंद सभेशी झाला परमानंद. जनक भाग्याचा गाद लग्न संबंध श्रीरामी. लग्न संबंध श्रीरामी. जनक भाग्याचा आघात. आघात भाग्य जनकाचं म्हणले का? रामासारख्याला आपला जावाई म्हणून अरे जावाई मिळणं इतकं सोपं आहे काय? काय आपल्याला कसलं तरी मिळतंय कुठलं तरी. पण ते आपण किती त्याच्यावर हे करतो. अलिवार तालिवार. इथं तर ब्रह्मांडाचे नायक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जावाई म्हणून राजा जनकजीला प्राप्त झाले. आणि त्याच्यामुळे म्हणले कितीतरी आघात भाग्य आहे त्यांचं. असा जावाई अशा घरी त्या ठिकाणी कन्या देतात. आपली मुलगी सीता अर्पण करतात. एवढी चौकशी केली. आताच्या लग्नात कसं आहे रामासारखं कुणी बघत का? कुळ मूळ काय त्याला फक्त ही असावा, त्याला फक्त ती असावा. माझ्या लेकीला कामाला जायचं नसावा आणि घराच्या बाहेर निघायचं नसावा. त्याला शेती असावा आणि त्याला नोकरी असावा. मी म्हणतोय शेतीच कशाला बघत येत की नेमकं. पण यांना पण माहिती नेमकं उद्या जर याची नोकरी गेली तर हे शेतीवर तरी पुरीला घास तुकडा घाली. बरोबर आहे का? ही धरणी माता अशी या पिढ्यानं पिढ्या गेली पण ती कुणाला नाही म्हणली का की पाना घालती. त्याच्यामुळे माहिती म्हणले सगळं गेलं तरी जमीन असल्यावर पुढची काय अडचण येते. म्हणून अशी माणसं सध्याच सांगायला बरं का हे नाही. हे त्रेता युगामध्ये या प्रभू रामचंद्राच्या या कुळाची फक्त चौकशी केली. आनंद वाटला त्या ठिकाणी म्हणले जनकजीला. मात्र हे सर्व सांगणारे इथं वक्ता कोण होता म्हणले? वचिष्ठ गुरु होते. आणि जिथं वक्ता श्रेष्ठ असतो का, जिथं वक्ता अधिकारी असतो का, तर तिथल्या असणाऱ्या श्रोत्याच्या कानामध्ये प्रत्यक्ष अमृत पडत असतं मायबाप. आणि ज्याच्या मुखातून शब्द निघतात त्याच्या जर आचरणामध्ये ती असेल तर त्याच शब्दाचा अमृत होत नाही तर ते विश्वत येईल. मंच सांगत नाही असं शास्त्र सांगते. नुसतं बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी जमत नाही. बाबा तुझ्याकडे काय आहे का जरा थोडस हे बघितलं पाहिजे. बरोबर आहे का? त्यावेळेस उपदेश करण्याचा आपल्याला अधिकार असतो. पण इथं सर्व अधिकार पूर्ण कोणाला होता? वचिष्ठ गुरुला होता. म्हणून स्वानंद सर्व सभेला सर्व ऋषींना प्राप्त झाला. म्हणून हे नाथबाबा आपल्याला सांगतात एक जनार्दना शरण झाले सूर्यवंश आख्यान. जनक वंशाचे निरूपण सावधान. हे म्हणले सूर्यवंशाचं आख्यान होतं, कुळ होतं, मुळाचं सर्व असणारं कुळाचं वर्णन आख्यान या ठिकाणी पूर्ण झालं. आता पुढे सावध व्हा श्रोते मायबाप. आणि राजा जनकाचं कुळ कसं आहे, किती पवित्र आहे, किती पावन आहे, दोन्ही कुळाचा विचार आहे ना. बायोडाटा दोन्ही कडला पाहिजे ना. बरोबर आहे का? आणि मग हे सगळं बघायचं, गोत्र बघायचं, कुळ गोत्र बघायचं. बरोबर आहे का? कुळदैवत बघायचं, राजगुण बघायचा, नाडी बघायची. बरंच आहे त्याच्यामध्ये असणार. जन्मपत्रिकेत असतं बरंच काही. वर्ग कोणता, राक्षस गुणी, मनुष्य गुणी, देव गुणी.
हे बघतात का आता ते देवगुणी राक्षस गुणी गेलं तिकडं. तसं करते. मग या ठिकाणी असताना म्हणजे पुढं राजा जनकजीच्या वंशाचं वर्णन आहे महाराज, हेही सांगण्यात येणार आहे. आणि म्हणून करतात की ऐकण्याकरता आता तुम्ही अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्येक उत्तर माझे उघड ऐकाजी, असं माऊली जसं म्हणले तसं तुम्ही कथा श्रवण करताना कसं सावधतेनं बसलं पाहिजे. त्यावेळेस ही कथा श्रवण होती, एकाग्रतेनं बसलं पाहिजे. नाही तर मग गडबड किडबिड कालवा करीत राहिल्यावर ते श्रवण होत नाही. तर नाथ बाबा म्हणतात जनार्दन स्वामीला शरणागती पत्करून या ठिकाणी अध्यायाला त्या ठिकाणी सांगता येत असताना सांगतात की पुढच्या असणाऱ्या अध्यायामध्ये राजा जनकजीच्या वंशाचं वर्णन त्या ठिकाणी सर्वांना ऐकायला मिळणार आहे. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडे काकाटिकाया सूर्यवंश निरूपणामय दावित शोध्य गुढा पुंडलिक. मग जसं सांगितलं महाराजांनी तसं आता बघितलं अध्याय. आणखीन पुढच्या रविवारी लग्न नाही, त्याच्या पुढच्या रविवारी लग्न सोहळा येतोय प्रभू रामचंद्राचा. आणि महाराजांनी जसं सांगितलं तसं इतर लग्नाला आपण एवढं असणारा थाट माट समया 360 करतो, बरोबर का. इथं देवाचं लग्न आहे, आपण साक्षी राहायला पाहिजे का नाही, प्रभूच्या लग्नाला आपण होतो म्हणून. असं त्या ठिकाणी आज 15 दिवसात या ठिकाणी विवाह सोहळ्याचा अध्याय होणार आहे. तरी सर्व असणाऱ्या श्रोते माय बापांनी तुम्ही तर यात, पण बाकीच्याला सांगा पुढच्या रविवारी. आज 8 दिवसा नाही जमत म्हणायचं, आज 15 दिवसा काय प्रभूचं विवाह सोहळा आहे, लग्न आहे म्हणून आणखी तुमच्या बरोबर 2-4 घेऊन या. आणि ते पुण्य मिळत असतं. आपण जर एखाद्या चांगल्या कार्याला माणसं घेऊन आलो तर त्यांचं पुण्य आपल्याला मिळत असतं. तेव्हा चला म्हणायचं. पण आपल्याला सवड मिळत आपण चला कवा म्हणायचं, आणि चला म्हणणारे आपल्याला एवढं शिकले, बरोबर आहे का. त्याच्यामुळे होईल तेवढं असणारं बहुसंख्येनं तुम्ही या ठिकाणी हजर राहावं. कारण प्रभू रामचंद्राचा विवाह सोहळा आजच्या 8 दिवसांपासून आज 15 दिवसाच्या रविवारी या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न होणार आहे. जनार्दन स्वामीला शरणागती पत्करली नाथ बाबानं. आणि आजच्या या अध्यायाला या ठिकाणी समारोप दिला, सांगता दिली. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.